नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही। शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी अशा ज्या दोन राष्ट्रवादी अस्तित्वात आल्या होत्या, त्या दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र होणार असे संकेत मिळत असताना किमान चंदगड तालुक्यापुरत्या तरी या दोन राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत आणि याचे जे श्रेय आहे ते अर्थातच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे श्रेय आहे। हसन मुश्रीफ हे एक धडाडीचे नेते आहेत। कोल्हापुरात एक हाती राष्ट्रवादी सांभाळण्यात त्यांचा हातखंडा होता आणि अजूनही आहे असं म्हणायला हरकत नाही। कारण शरद पवारांची राष्ट्रवादी म्हणजेच मूळ राष्ट्रवादी 1999 ला ज्यावेळी अस्तित्वात आली तेव्हापासून बाबासाहेब कुपेकर, सदाशिवराव मंडलिक, दिग्विजय खानविलकर अशा दिग्गजांवर जबाबदारी होती। त्यानंतर 2004 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मात्र हळूहळू हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीवर पकड मिळवायला सुरुवात केली। जिल्ह्यातील राष्ट्रवादीवर त्यांनी आपली पकड कायम राहील यासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्याच दरम्यान त्यांचा आणि दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांचा वाद सुरू झाला। त्यानंतर तर मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीला जवळजवळ आपल्याच ताब्यात घेतलं। सदाशिवराव मंडलिक यांनी ज्या लेमनराव निकम यांची कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्षपदावर निवड केली होती, त्यातून मुश्रीफ आणि निकम यांच्या कुरबुरी सुरू झाल्या। अखेर निकम बाजूला झाले आणि मुश्रीफ यांनी आपला मर्जीतील अध्यक्ष निवडला। तेव्हापासून जे मुश्रीफ यांची राष्ट्रवादीवर पकड होती ते राष्ट्रवादीचं विभाजन होईपर्यंत मुश्रीफांनी एक हाती कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचं नेतृत्व केलं। खरं तर हे नेतृत्व करत असताना राष्ट्रवादी इतक्या प्रमाणात फोपावली नाही, पण कमी सुद्धा झाली नाही। अलीकडच्या काळात मात्र राष्ट्रवादीला मोठी घसरण लागली। राष्ट्रवादी विभक्त होण्यापूर्वी सुद्धा मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली केपी पाटील अध्यक्ष असताना, एवाय पाटील अध्यक्ष असताना राष्ट्रवादीची ही घसरण सुरूच राहिली। परंतु दोन राष्ट्रवादी अस्तित्वात आल्या आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं म्हणजेच मुश्रीफांच्या नेतृत्वाखाली जी राष्ट्रवादी आहे तिनं पुन्हा उभारी घ्यायला सुरुवात केली आणि शरद पवारांची राष्ट्रवादी मात्र खचू लागली। कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे जिल्हा नेतृत्व सक्षम होईल, सक्षमपणे जिल्ह्यात पक्ष वाढवता येईल असं नेतृत्वच उरलं नाही। व्ही पाटील जिल्हाध्यक्ष असले तरी राजकारणात त्यांचा एवढा हातखंडा नाही, जेवढं ते सोशल वर्क सामाजिक कार्यात हिरिरीने सहभागी होतात त्या प्रमाणात राजकारणात मात्र ते सक्रिय नसतात अशी त्यांच्याच कार्यकर्त्यांची टीका होत आहे। एकूण हा इतिहास पाहता आजच्या घडीला मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार हे अगदी वरिष्ठ पातळीवरून सुद्धा संकेत आहेत। कारण सर्वोच्च न्यायालयात जो वाद पेंडिंग आहे, सुनावणी सुरू आहे की राष्ट्रवादी कोणाची आणि शिवसेना कोणाची, यावरून जर राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच असा जर निर्णय झाला तर अर्थातच अजित पवारांना शरद पवार यांच्याबरोबर येण्याशिवाय पर्याय नाही। आणि त्याचीच सुरुवात म्हणून की काय हसन मुश्रीफ यांनी ही सुरुवात आपल्या जिल्ह्यातून, कोल्हापूर जिल्ह्यातून सुरू केली हे मात्र जाणण्यासारखं आहे, विचार करण्यासारखं आहे। मुश्रीफ यांनी जे संकेत दिलेत त्यामुळं ही राष्ट्रवादी राज्यात आणि देशात सुद्धा एक होणार असा जणू एक कार्यकर्त्यांमध्ये विचार सुरू झालेला आहे। गेल्या आठवड्यात अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी व्यवहार प्रकरणावरून जो गदारोळ उठला त्यात सुद्धा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी पार्थ यांच्या बाजूने आपलं मत नोंदवलं। शरद पवार यांनी सुद्धा काही प्रमाणात अजित पवार यांना अप्रत्यक्षरित्या पाठिंबा दर्शवला। त्यामुळे पवार कुटुंबीय एकच आहेत सर्वसामान्यांमध्ये संकेत गेला। एकूण ह्या सर्व घडामोडींचा विचार करता हसन मुश्रीफ यांनी चंदगड तालुक्यातून जी सुरुवात केलेली आहे, दोन्ही राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र करून चंदगड तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याचा जो निर्णय झाला तो निश्चितच भविष्य काळात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी काही प्रमाणात उपयोगी ठरणार हे तितकंच खरं आहे। मुश्रीफ यांनी थेट भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांना गाफील ठेवून हा निर्णय घेतला असं शिवाजी पाटलांचं मत आहे। पण शिवाजी पाटलांना हसन मुश्रीफ यांनी गाफील ठेवलं म्हणण्याऐवजी शिवाजी पाटील हसन मुश्रीफ यांच्या राजकारणाबाबत गाफील राहिले हे बाकी स्पष्ट दिसून येत आहे। कारण शिवाजी पाटील राजकारणात नवखे आहेत, जरी ते आमदार झाले असले आणि गेल्या काही वर्षात त्यांचा राजकीय नेत्यांशी संबंध असला तरी सुद्धा आजच्या घडीला इतके पोक्त शिवाजी पाटील नाहीत की जे मुश्रीफांना जाणू शकतील, मुश्रीफांचं राजकारण जाणू शकतील, मुश्रीफांचे तिढे सोडवू शकतील। कारण मुश्रीफांचे राजकीय तिढे असे असतात की त्यांनी मारलेल्या ह्या गाठी अनेकांना मतिगुंग करणाऱ्या ठरतात। त्यामुळं शिवाजी पाटलांच्या दृष्टीनं हसन मुश्रीफ यांनी गाफील ठेवलं म्हणण्याऐवजी शिवाजी पाटीलच गाफील राहिले हेही यातून दिसून येत आहे। काही का असेना, पण आज राष्ट्रवादीच्या एकीकरणाची सुरुवात मात्र चांगल्या प्रकारे झालेली आहे
हे तितकंच खरं आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.